विवा कॉलेजच्या वतीने महाड पोलादपूरमधील समाजसेवक शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला। पत्रकार संजय भुवड यांचाही सन्मान करण्यात आला। सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक सुखदेव मोरे, कापडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पवार, समाजसेविका कांचनताई बुटाला, रायगडचा आवाज वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक पत्रकार संजय भुवड, रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधीक्षक सुभाष शिंदे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। सह्याद्री 2026 आदर्श शिक्षक शैक्षणिक भूषण पुरस्कार, आदर्श पत्रकारिता पुरस्कार, आदर्श समाजसेवक पुरस्कार, आदर्श उद्योजक पुरस्कार असे हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत। विवा कॉलेज माणगाव, स्थान कुणबी हॉल माणगाव असे कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना युवा कॉलेजच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद असून या विद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ग्राफिक्स डिझायनिंग अशा व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी अनेक मान्यवरांनी गौरवोद्गार काढले आहेत। आज त्याने आपण पाहिलं की संस्था एक कमी विद्यार्थी असून सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुरू केली आणि आज त्यांचा वटवृक्ष झाला या संस्थेचा असं म्हणायला काही हरकत नाही। निश्चितपणे ही संस्थेला आपण या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। त्या ठिकाणी आमच्या भगिनी निर्णयताई नेहमी त्या कार्यक्रमाला असतात। आम्हाला कधी कधी जाण्याचं योग या कामातून मिळत नाही, मात्र मला नेहमी आमंत्रण असतं। मात्र ही संस्था, या संस्थेचं काम अतिशय चांगलं आहे आणि सर्वसामान्य माणसासाठी, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आहे। या ठिकाणी या सोहळ्याचं निमंत्रण या ठिकाणी आपण या ठिकाणी मला दिलं, आपल्या परिसरातील लोकांचा या ठिकाणी आपण सन्मान करताय, ही निश्चितपणे चांगली गोष्ट आहे। आपण या माध्यमातून असंच या संस्थेची प्रगती व्हावं आणि आपल्या संस्थेला, आपल्या सर्वांना यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। आसपासच्या परिसरामध्ये कुठेही अशा पद्धतीने एक संस्था किंवा कॉलेज विद्यार्थ्यांना एक व्यावसायिक शिक्षण देईल अशी संस्था कुठेही नव्हती, मात्र त्याच्या माध्यमातून ही संस्था या ठिकाणी आली आणि अनेक विद्यार्थ्यांना आज आपण पाहिलं की आपल्या या विद्यार्थ्यांनी सांगितलं की 100हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी परदेशामध्ये आज जॉब करतात। ही अत्यंत संस्थेची वाखाणण्यासारखी योजना आहे आणि यातून एक माफक दरामध्ये, म्हणजे आपण आज कॉलेजची फी पाहिली, आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपण जाताना विद्यार्थ्यांना फी परवडत नाही, मात्र एक मोजक्या सवलतीच्या दरामध्ये या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुल्क आकारलं जातं आणि हे कोर्सेस दिले जातात आणि मान्यताप्राप्त एक संस्था आहे। त्यामुळे परदेशामध्ये जॉबच्या अनेक संधी उपलब्ध या संस्थेमार्फत केल्या जातात। माझे हेपे सर अतिशय माझे जवळचे मित्र आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझ्या शेजारी त्यांचं घर आहे। त्यामुळे त्यांच्या जवळून त्यांना पाहिलेलं आहे की सेवा आणि सेवा हाच या माध्यमातून त्यांचं कर्तव्य पार पाडण्याचं जे मानस आहे आणि त्यांचं बोलणं माझं बराच वेळा होतं। त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून सुद्धा अनेक वेळा मला की गरीब विद्यार्थ्यांपर्यंत ही संस्था पोहोचली पाहिजे, गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला या ठिकाणी जॉब मिळाला पाहिजे।